नमस्कार मित्रांनो, आपण आज खरबूजा प्लॉटवर आहो आणि ही जी व्हेरायटी तुम्ही बघताय ही आहे नामदेव उमाजीची स्वीट मून। ही जी व्हेरायटी इथं तुम्ही बघताय या व्हेरायटीचं काय वैशिष्ट्य आहे आणि या व्हेरायटीची लागवड कशी झाली आणि याच्या विषयी इत्तमभूत माहिती आपले शेतकरी मित्र आपल्याजवळ बसलेले आहेत, त्यांना आपण विचारूया। आणि त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की नामदेव उमाजी ही भाजीपाला क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे आणि गेल्या 20 ते 30 वर्षापासून शेतकऱ्यांना अतिशय चांगला भाजीपाला उपलब्ध करून देण्याचं काम या कंपनीनं केलेलं आहे। तर गेल्या 2 वर्षापासून आपण स्वीट मून ही व्हेरायटी मार्केटला लॉन्च केलेली आहे। याविषयी आपण शेतकऱ्यांकडनं अधिकृत जाणून घेऊया। दादा, हे स्वीट मून तुम्ही लावलेली आहे तुमच्या शेतामध्ये, तर तुमचं नाव आधी सांगा, हिची लागवड कधी झाली ते सांगा। आपले सगळे शेतकरी बांधव तुमच्या या व्हेरायटीचं ऐकण्यासाठी उत्सुक आहेत। नमस्कार मित्रांनो, मी सचिन सुरेश धनगर, राहणार कमळगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। मित्रांनो, मी ही जी स्वीट मून हा जो प्लॉट आहे हा इथं जामनेरला आहे आमच्या नातेवाईकांकडे, म्हणजे त्यांच्या शेतात मी लावलेला आहे। मित्रांनो, ही व्हरायटीचा एक खासियत एक आहे, म्हणजे याचं वैशिष्ट्य एक आहे की देठ नाही सोडत। आणि याला बघा तुम्ही मॅटिंग पण बघू शकता, आडवी नेटिंग आहे। आणि मित्रांनो, एवढ्या टेम्परेचर मध्ये मला तर वाटतं की इतर व्हरायटी टिकू शकत नाही, जी ही टिकली ती इतर व्हरायटी टिकू शकत नाही। टेम्परेचर म्हटल्यावर आपल्याला शेतकऱ्यांना सांगावं लागेल की लागवड कोणत्या महिन्यात झालेली आहे? 31 मार्च 2025 आणि आज आहे दिनांक 28 मे 2025। मिनिमम 58 दिवस कंप्लीट झालेले आहे प्लॉटला। मित्रांनो, पूर्ण उन्हाळ्यातला प्लॉट आहे, पूर्ण उन्हाळ्यात। आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये तर इतर व्हरायटी टिकू शकत नाही, कारण की मी दरवर्षी लागवड करतो। माझं 12ही महिने खरबूज असतं, सप्टेंबर महिन्यापासून तर मी मे महिन्यापर्यंत एंडिंग पर्यंत मी खरबूज लागवड करतो। तर आमचे वडील 15-20 वर्षापासून खरबूज लागवड करतात, पण त्यांनी फर्स्ट टाइम मी बघितलं की बुवा दुसरी व्हरायटी टिकू शकत नाही बुवा, जेवढी ही व्हरायटी टिकली। बघा तुम्ही, त्यांनी देठ पण सोडलेलं नाहीये, इतर व्हरायटी तरी देठ सोडून टाकतं। तर शेतकरी मित्रांनो, हे झालं शेतकरी मित्रांचा अभिप्राय व्हेरायटी विषयी। ते इतर व्हेरायटी पण त्यांच्याकडं 20-25 एकर त्यांचं क्षेत्र असतं, दरवर्षी ते लावतात। त्यांनी जे नामदेव उमाजीची स्वीट मून इथं लावलेली आहे त्याविषयी ते खूप हॅपी आहेत। त्यांनी याच्यात विशेष करून हे सांगितलेलं की व्हेरायटी देठ सोडत नाही। तर खरोखरच तुम्ही बघू शकता इथं देठ आजही लागलेला आहे। साईज जे आहे फळाची 2 किलोच्या आसपास आहे, तुम्ही पण दाखवा। बघा, प्लॉट पूर्ण हिरवा कंच आहे। आता मी तुम्हाला इथून पुढं या व्हेरायटीला लागलेला जो लाग आहे किंवा बेरिंग म्हणू किंवा त्याला लागलेली संख्या आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतोय। या बघूया आपण। पूर्ण पाला आज 57-58 दिवसाचा प्लॉट झाला असून पूर्ण हिरवागार प्लॉट आहे आणि एका ठिकाणी 5-5, 6-6 फळं लागण्याची जी क्षमता आहे ती इथं आहे। तर तुम्ही बघू शकता, या इकडे पुढं। तर मित्रांनो, हा जो स्वीट मून या व्हेरायटीचं जे वैशिष्ट्य आहे हेच खास वैशिष्ट्य आहे की अतिशय लागवड यायला लागते। याचं ॲव्हरेज शेतकऱ्यांना चांगलं मिळतं। डबल नेट असल्यामुळे मार्केटला याला मागणी खूप चांगली असते। याच्याशिवाय शेतकऱ्यांना आतला गर जो आहे तो केशरी कलरचा लागत असतो, त्यासाठी पण आपल्याकडं खरबूज जे आहे स्वीट मून हे आपण इथं काढून ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता की या स्वीट मूनचा कलर बघा तुम्ही, अतिशय केशरी कलरचा आणि घट्ट काढणीस तयार झालेला आहे हे। तर मित्रांनो, मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की नामदेव उमाजीची स्वीट मून ही खरबूजाची जात प्रत्येक शेतकऱ्यांना शेतात लावावी। या व्हेरायटीला कुठल्याही प्रकारचा व्हायरस, भुरी, डावणी मिल्डू हा रोग येत नाही आहे। आणि याच्याविषयी अजून 2 शब्द आपण शेतकऱ्यांना पण विचारूया की त्यांनी याला फर्टिगेशन काय केलेलं आहे आणि किती फवारे त्यांचे झालेले आहेत। म्हणजे त्यांनी 31 मार्च 31 मार्च त्यांची लागवड आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय काय केलं 2 मिनिटं जरा शेतकऱ्यांना सांगा। मित्रांनो, मी ट्रीटमेंटसाठी मी स्वतःची माझी ट्रीटमेंट असते असं धरून त्याला। मी म्हणजे मला जे आवडतं म्हणजे आपण समजून घ्या, कीटकनाशक मी नेहमी जे रोगर जे कीटकनाशक आहे नेहमी साधं आपण जसं की म्हणतो इतर बहुत चांगल्या कंपनी घ्या तसं काही नसतं मित्रांनो। आपण पिकाला फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशकच लागतं। आणि राहिलं वॉटर सोल्युबलचं तर मी फ्री क्लोराईड ग्रेड वापरतो। जसं की आपण ताबडतोब लागणाऱ्या तत्काळ लागणाऱ्या ग्रेड असतात माझ्या, त्याच्यासोबत मी ह्युमिक देऊन देतो, म्हणजे लवकर 24 तासात त्याचं कार्य चालू होऊन जातं। शेतकऱ्याला संक्षिप्त रूपात सांगायचं झालं म्हणजे याला फवारण्या किती झाल्या आणि खताचे डोस माझे फक्त या पाण्यामुळे तर मिनिमम 4च फवारण्या झालेल्या आहेत। बरं, बस। आणि ड्रिप इरिगेशन झालेलं आहे 3 ते 4 वेळा। जसं की मी तुम्हाला एक 1443 म्हणून एक फर्टिगेशन आहे धनश्री कंपनीचं, तर तेही लवकर म्हणजे तात्काळ लागतं। 1443 त्याच्यामध्ये 14% नत्र आणि 48% फॉस्फरस आहेत। फ्री क्लोराईड ग्रेड असल्यामुळे लवकर ताबडतोब त्याचं कार्य
चालू होऊन जातं. मित्रांनो, दादांनी सांगितल्याप्रमाणे की हिला एक तर 3 ते 4 फवारण्या आणि 3 ते 4 ग्रेड यांनी बस दिले. अशा या सर्व याच्यामध्ये आज अतिशय सुंदर प्लॉट दादांनी खूप चांगला चालू केलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्र हो की 31 मार्च ला ही जी लागवड झाली आणि आज आपण 28 मे 2025 रोजी शेतात आहोत. तर या महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जर या महिन्याचं जर हे काढलं तुम्ही हवामानाचं जर खात्याकडून जर रिपोर्ट घेतलं तर कंटिन्यू 1 महिन्यापासून पाऊस पडत आहे. चालू आहे. आणि एवढ्या पावसामध्ये हा प्लॉट इथं उभा आहे. साईज मोठी आहे याची, कलर चांगला आहे, नेट चांगला आहे. तर माझी एकच विनंती आहे की शेतकऱ्यांनी हे स्वीटमून नामदेवजी लावून भरपूर उत्पन्न घ्यावं. जय हिंद, जय महाराज. जय हिंद, जय महाराज.